हॅलो स्टुडंट्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे व्हिडिओ लेक्चर्स सिरीज चालू आहे आणि त्यामध्ये आपण शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्रॅम हा टॉपिक त्याच्याविषयी डिस्कस करतोय. आणि आत्तापर्यंतच्या SFD आणि BMDच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण कॅन्टिलिव्हर बीम पूर्णपणे आपण स्टडी केलेला आहे. म्हणजे त्याच्या ज्या काही 5-6 केसेस होत्या त्या आपण स्टडी केलेल्या आहेत. आता इथून पुढच्या काही लेक्चर्समध्ये आपण सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजे सिम्पली सपोर्टेडच्या काही केसेस बघणार. म्हणजे जशा कॅन्टिलिव्हरच्या आपण डिस्कस केल्या तशाच सेम सिम्पली सपोर्टेडच्या केसेस आपल्याला बघायच्या. तर त्यातली पहिली केस आहे सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू कॉन्सन्ट्रेटेड ऑर पॉइंट लोड ॲट एनी पॉइंट. म्हणजे बीमवर कुठंही एखादा कॉन्सन्ट्रेटेड किंवा पॉइंट लोड दिलेला असेल बीमवर कुठंही, तर SFD BMD कशी ड्रॉ करायची ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. तर आता जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावरून आपण लोडिंग डायग्रॅम काढू शकतो. सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲट एनी पॉइंट. आता सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे बीम आपण काढायचं आहे. बीम सिम्पली सपोर्टेड म्हणजे दोन्ही बाजूला सपोर्ट असणार आहे, दोन्ही बाजूला खालून सपोर्ट. तर याला मी A पॉइंट असं म्हणतो, याला B पॉइंट. आणि बीमवर असा कोणताही एक पॉइंट आहे C की त्याच्यावर आपला पॉइंट लोड W, पॉइंट लोड आहे W. आता ही जी डिस्टन्सेस आहेत त्याला मी डिस्टन्स A असं म्हणतो, डिस्टन्स A. आणि पुढचं जे डिस्टन्स आहे त्याला डिस्टन्स B असं म्हणतो. हे आहे डिस्टन्स B. ठीक आहे. म्हणजे हा ही लेफ्ट साईड झाली, ही राईट साईड. तर लेफ्ट एंड कडून किंवा लेफ्ट सपोर्ट कडून आपला जो लोड W आहे तो A एवढ्या डिस्टन्सवर आहे आणि राईट सपोर्ट कडून तो B एवढ्या डिस्टन्सवर आहे. आता आपल्याला शिअर फोर्स डायग्रॅम आणि बेंडिंग मोमेंट डायग्रॅम काढायची आहे. ही आहे लोडिंग डायग्रॅम. ही आपण ड्रॉ केली ती आहे लोडिंग डायग्रॅम. आता पहिली स्टेप कोणती? सपोर्ट रिएक्शन्स. सपोर्ट रिएक्शन्स. नाव कॅन्टिलिव्हर बीम मध्ये आपण बघत होतो त्यावेळेस सपोर्ट रिएक्शन किती होती? एकच सपोर्ट असायचा, एक बाजू फ्री असायची एक एंड, त्यामुळे एक रिएक्शन काढायला एकदम सोपं होतं. आता इथं दोन रिएक्शन्स आहेत, दोन सपोर्ट आहेत, जिथं सपोर्ट तिथं रिएक्शन. म्हणजे दोन सपोर्ट तर दोन रिएक्शन्स असणार. कोणत्या कोणत्या? A पॉइंटला रिएक्शन असणार आहे RA, B पॉइंटला रिएक्शन कोणते असणार? RB. तर आपल्याला RA आणि RB दोन्ही रिएक्शन्स फाइंड करायचे. तर त्यासाठी पहिली कंडिशन आपल्याला माहिती आहे, समेशन FY इज इक्वल टू 0. म्हणजे ऑल व्हर्टिकल फोर्सची ऍडिशन केली तर ती किती येते? 0. आता वर जाणार आहे म्हणजे अपवर्ड फोर्सेस पॉझिटिव्ह घ्यायचे, डाऊनवर्ड निगेटिव्ह. RA कसा आहे? अपवर्ड पॉझिटिव्ह. पुढं W कसा आहे? डाऊनवर्ड निगेटिव्ह -W. प्लस RB वर अपवर्ड आहे प्लस इज इक्वल टू 0. म्हणजे यातलं -W आहे ते इकडे घेतले काय होईल? प्लस. म्हणजे RA प्लस RB इज इक्वल टू काय आहे ना? W. हे झालं इक्वेशन 1. नाव अजून सपोर्ट रिएक्शन्स फाइंड झालेल्या नाहीत. तर दुसरी कंडिशन काय असते? तर कोणत्याही एंडला म्हणजे सिम्पली सपोर्टेड बीमच्या दोन्ही एंडला मोमेंट काय असते? 0. सिम्पली सपोर्टेडच्या दोन्ही एंडला मोमेंट 0 असते. म्हणजे A पॉइंटला मोमेंट 0 घ्या किंवा B पॉइंटला मोमेंट आहे ती 0 घ्या, तुम्हाला एक रिएक्शन मिळेल. मग मी काय करतो? MA इज इक्वल टू 0. A पॉइंटला मोमेंट काय असणार आहे? 0. तर A पॉइंटला मोमेंट घ्यायचे. आता A पॉइंट वरचं काही घ्यायचं नाही, A पॉइंटला मोमेंट घ्यायचे. इथं असा हात ठेवा. आता इकडे फोर्सेस बघा 1 आणि 2 आहेत. तर राईट साईडला
म्हणजे खाली जाणाऱ्या फोर्सची मोमेंट काय असते 0. अपवर्ड फोर्सची मोमेंट काय असते सॉरी डाऊनवर्ड फोर्सची मोमेंट काय असते निगेटिव्ह आणि अपवर्ड फोर्सची मोमेंट काय घेतो आपण पॉझिटिव्ह. तर मायनस डब्ल्यू इंटू डिस्टन्स किती आहे डब्ल्यूचं पॉईंट ए पर्यंत डिस्टन्स किती आहे ए स्मॉल ए म्हणजे डब्ल्यू इंटू मायनस डब्ल्यू इंटू ए. पुढं प्लस आर बी इंटू डिस्टन्स किती आहे आता आर बीचं ए पर्यंत डिस्टन्स किती आहे हे बी प्लस हे ए आर बीचं पॉईंट ए पर्यंत डिस्टन्स ए प्लस बी. ठीक आहे म्हणजे आर बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू 0. आता यातून तुम्ही आर बी फाइंड करू शकता. हे मायनस डब्ल्यू ए आहे ते इकडे आले की प्लस डब्ल्यू ए होईल म्हणजे आर बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू ए. हे ए प्लस बी ब्रॅकेट याला मल्टिप्लाय आहे इकडे आलं की डिवाइड होईल म्हणजे आर बी इज इक्वल टू येईल डब्ल्यू इंटू ए डिवायडेड बाय ए प्लस बी. ही झाली पहिली रिॲक्शन. आता ही जी आलेली व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये पुट करा. आर बीची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा आर एची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. ओके म्हणजे आर ए प्लस डब्ल्यू इंटू ए डिवायडेड बाय ए प्लस बी इज इक्वल टू डब्ल्यू. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू टाकली. आता हे इकडं गेलं की मायनस होईल तो आर ए इज इक्वल टू काय येईल डब्ल्यू मायनस डब्ल्यू इंटू ए डिवायडेड बाय ए प्लस बी. आता हे ए प्लस बी ह्याचा एलसीएम कसा काढतो आपण ए प्लस बी ने इकडे मल्टिप्लाय करायचं आणि सगळ्याला डिवाइड परत ए प्लस बी म्हणजे काय होणार आर ए इज इक्वल टू हे डब्ल्यू इंटू ए प्लस बी मायनस डब्ल्यू इंटू ए डिवायडेड बाय सगळ्याला डिवाइड ए प्लस बी. आता ह्याला कसं डब्ल्यू ना आत ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करणार आपण डब्ल्यू इंटू ए प्लस डब्ल्यू इंटू बी मायनस डब्ल्यू इंटू ए. कसं होतं सो आर बी इज इक्वल टू सॉरी आर ए इज इक्वल टू डब्ल्यू इंटू ए प्लस डब्ल्यू इंटू बी मायनस हे डब्ल्यू इंटू ए आणि डिवायडेड बाय ए प्लस बी सो इज इक्वल टू. आता हे प्लस डब्ल्यू इंटू ए आणि मायनस डब्ल्यू इंटू ए कॅन्सल राहिलं काय डब्ल्यू इंटू बी डिवायडेड बाय ए प्लस बी. सो ही आली आर एची व्हॅल्यू म्हणजे दुसरी रिॲक्शन. आता इथं व्हॅल्यू असतील तर एवढं काय सगळं करायची गरज नसते. हे एक 2 स्टेपमध्ये मिळतं आर बी आणि त्याच्या खाली 2 स्टेप केले की आर एची व्हॅल्यू मिळते. पण आता इथं ए आणि बी असं असल्यामुळं आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन्स किंवा जास्त स्टेप करावे लागतात. इथं जर व्हॅल्यू असतील 10, 20 काय असेल ते तर सहज तुम्ही लगेच काढू शकता. ठीक आहे म्हणजे आर ए आणि आर बीची व्हॅल्यू मिळाली. आता सगळ्यात महत्त्वाचं असं असते की इथल्या व्हॅल्यू डायग्रॅममध्ये लिहायच्या. आता आपण काय करतो इथं पहिल्यांदा आलेली व्हॅल्यू आहे ना ही सरळ येतो आणि इथं लिहितो. पण ही व्हॅल्यू कशाची आहे बघा हे काय आर ए आणि पहिल्यांदा काय निघले आर बी. त्यामुळे आर बी आलेली व्हॅल्यू इथं लिहायची डब्ल्यू इंटू ए डिवायडेड बाय ए प्लस बी आणि आर ए सेकंड टाइमला आर ए आले त्यामुळे आर एची आलेली व्हॅल्यू इथं येऊन लिहायची डब्ल्यू इंटू बी डिवायडेड बाय ए प्लस बी. ओके नाव रिॲक्शन्स फाइंड झाल्या. आता काय करायचं आहे एस एफ कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे पहिली स्टेप आपण काय बघितली सपोर्ट रिॲक्शन्स. नाव सेकंड स्टेप इज एस एफ कॅल्क्युलेशन्स. एस एफ कॅल्क्युलेशन्स शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स. तर आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं असतं प्रत्येक पॉईंटला फक्त काय करायचं आहे शिअर फोर्स फाइंड करायचं. शिअर फोर्स काय असतो तर प्रत्येक पॉईंटच्या लेफ्ट साईडला जेवढे फोर्सेस असतील त्यांची समेशन घ्यायची राईट साईडला जेवढे फोर्सेस असतील त्यांची समेशन घ्यायची प्रत्येक पॉईंट. तर त्यासाठी साइन कन्व्हेन्शन काय आहे व्हॉट इज साइन कन्व्हेन्शन. आता असा सेक्शन असेल तर लेफ्ट साईड राईट साईड
लेफ्ट साईडला अपवर्ड फोर्सेस काय असतात पॉझिटिव्ह आणि राईटला डाऊनवर्ड फोर्सेस पॉझिटिव्ह असतात असं साइन कन्व्हेन्शन. ओके, आता बघा पहिला पॉईंट कोणता आहे ए, तर एफ ए लेफ्ट, एफ ए लेफ्ट किती येतोय बघा, एच्या लेफ्टला काय आहे का नाही 0. पुढं एफ ए राईट, एच्या राईटला बघा, एच्या राईटला ए वरचं काय घ्यायचं नाही, फक्त एच्या राईटचे सगळे फोर्सेस घ्यायचे. तर खाली जाणार काय आहे डाऊनवर्ड पॉझिटिव्ह, म्हणजे प्लस डब्ल्यू मायनस हे डब्ल्यू मायनस डब्ल्यू ए अपॉन ए प्लस बी. ठीक आहे, बघा डब्ल्यू डाऊनवर्ड आहे पॉझिटिव्ह आणि अपवर्ड काय निगेटिव्ह, आर बी अपवर्ड आहे डब्ल्यू ए मायनस डब्ल्यू ए डिवायडेड बाय ए प्लस बी. म्हणजे काय येणार आहे, आता हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर काय येते डब्ल्यू बी डिवायडेड बाय ए प्लस बी. करून बघा, मगाशी मी रिॲक्शन्स काढताना हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ए प्लस बीने इकडे मल्टिप्लाय करायचं, डब्ल्यू ए प्लस डब्ल्यू इंटू बी मायनस डब्ल्यू अपॉन ए डिवायडेड बाय सगळ्याला ए प्लस बी, त्यातनं प्लस डब्ल्यू ए मायनस डब्ल्यू ए कॅन्सल, डब्ल्यू बी बाय ए प्लस बी सेम ते राहतं. म्हणजे थोडक्यात काय बघा, आता इथं बघा रिॲक्शन सुद्धा इथं काय आहे या पॉईंटला डब्ल्यू बी अपॉन ए प्लस बी आणि एफ ए राईट काय आला डब्ल्यू बी अपॉन ए प्लस बी, म्हणजे एफ ए राईट आणि रिॲक्शन सेम आहे. तसंच इकडं या पॉईंटला आलं की काय होतं ते बघा, ही सेम व्हॅल्यू एफ बी लेफ्टला येणार बघा, येते पुढे गेल्यानंतर समजेल. ओके, एफ ए राईट झालं, पुढे एफ सी लेफ्ट, सी पॉईंटवरचं काही घ्यायचं नाही, सीच्या लेफ्टला काय आहे बघा, लेफ्टला वर जाणारा प्लस आहे, आर ए वर जातोय डब्ल्यू बी अपॉन ए प्लस बी पॉझिटिव्ह. पुढे एफ सी राईट, सीच्या राईटला एकच फोर्स आहे, तो वर जातोय, वर जाणारा राईटला मायनस, राईटला खाली जाणारा प्लस आहे, वर जाणारा मायनस, म्हणजे मायनस डब्ल्यू ए डिवायडेड बाय ए प्लस बी. ठीक आहे, पुढं पुढचा पॉईंट आहे बी, एफ बी लेफ्ट, बीच्या लेफ्टला बघा दोन फोर्सेस आहेत, आर ए एक आहे आणि डब्ल्यू एक आहे. आर ए वर जातोय, लेफ्टला वर जाणार प्लस आहे, खाली येणार मायनस, प्लस मायनस म्हणजे प्लस डब्ल्यू बी डिवायडेड बाय ए प्लस बी मायनस डब्ल्यू मायनस डब्ल्यू. तर हे किती येणार आहे कॅल्क्युलेट जर केलं, ए प्लस बीने इकडे मल्टिप्लाय करायचं, तर ते केलं तर किती येईल, एफ बी लेफ्ट इज इक्वल टू मायनस डब्ल्यू ए डिवायडेड बाय ए प्लस बी असं आहे ना. ठीक आहे, म्हणजे बघा डब्ल्यू ए डिवायडेड बाय ए प्लस बी आर बी आहे, त्याला फक्त निगेटिव्ह साईन येतं सेम एफ बी लेफ्ट. पुढे एफ बी राईट, आता बीच्या राईटला बघा काही नाही 0. आता याच्यावरून एस एफ डी आपल्याला ड्रॉ करायची, तर एक लाईन काढा हॉरिझॉन्टल, ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट आणि हा बी पॉइंट. ठीक आहे, बरोबर एका खाली एक पॉइंट आली पाहिजे सगळे. आता बघा एफ ए लेफ्ट काय 0, एफ ए राईट किती आहे डब्ल्यू बी अपॉन ए प्लस बी, अंदाजे डब्ल्यू बी डिवायडेड बाय ए प्लस बी. पुढं एफ सी लेफ्ट डब्ल्यू बी अपॉन ए प्लस बी, सी पॉइंट येत आहे, सी लेफ्ट डब्ल्यू बी अपॉन ए प्लस बी. पुढं एफ सी राईट आहे म्हणजे सी वरच, फक्त आता निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू गेली, मायनस डब्ल्यू ए अपॉन ए प्लस बी, म्हणजे इथं खाली डब्ल्यू ए डिवायडेड बाय ए प्लस. नंतर एफ बी लेफ्ट, आता बी पॉइंट आहे, एफ बी लेफ्ट किती आहे मायनस डब्ल्यू ए, म्हणजे याच्या बरोबर समोर आहे मायनस डब्ल्यू ए अपॉन ए प्लस बी. आणि एफ बी राईट किती आहे 0. जोडा, ज्या क्रमानं आपण इकडून गेलो त्याच क्रमानं जोडायचं. इथं आलो, परत इकडं आलो, आपण परत खाली गेलो,
परत इकडं आलो, परत वर. ठीक आहे, वर पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह लाईनची. ही झाली SFD. इंटरेस्टिंग आहे SFD. आता ही SFD काय दाखवते आपल्याला, प्रत्येक पॉइंटला शिअर फोर्स कसा व्हॅरी होतोय ते आपल्याला दाखवते. आता पॉइंट लोड जिथं आहे तिथं एकदम स्टेप असते आणि पॉइंट लोड 2 पॉइंट लोडच्या मध्ये स्ट्रेट लाईन, 2 पॉइंट लोडच्या मध्ये स्ट्रेट लाईन. ठीक आहे, ही झाली SFD. आता BMD ड्रॉ करण्यासाठी काय करायला पाहिजे, BM कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. तर आता BM कॅल्क्युलेशन आधी थर्ड स्टेप आहे BM कॅल्क्युलेशन्स, म्हणजेच बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स. आता त्यासाठी पण साइन कन्व्हेन्शन काय आहे, अपवर्ड फोर्सेसची मोमेंट असते ती पॉझिटिव्ह. ठीक आहे, एक्स सेक्शन एक्स लेफ्ट राईट, अपवर्ड फोर्सेसची मोमेंट पॉझिटिव्ह. मग आता ए पॉइंटला फोर्स आपल्याला माहित आहे, दोन्ही एंडला सिम्पली सपोर्टेड बीमच्या दोन्ही एंडला बेंडिंग मोमेंट काय असते 0. त्यामुळे MA काय येणार आहे 0 आणि MB सुद्धा काय येणार आहे 0. फक्त काढायचं आहे काय आपल्याला MC. सो MC इज इक्वल, आता कोणत्याही बाजूने घ्या, राईट कडून घ्या किंवा लेफ्ट कडून घ्या, सेमच असते. मी समजा इकडून घेतो तर इकडे काय आहे बघा, WA डिवायडेड बाय A प्लस B हा फोर्स आहे, अपवर्ड आहे पॉझिटिव्ह, इंटू काय येणार आहे डिस्टन्स त्याचं किती आहे, या फोर्सचं C पर्यंत डिस्टन्स B, म्हणजे WA डिवायडेड बाय A प्लस B इंटू B, म्हणजे MC काय येणार आहे WAB डिवायडेड बाय A प्लस B. इकडून सुद्धा तेच येणार आहे, बघा येते का. आता इकडून जर घेतलं तर फोर्स काय WB अपॉन A प्लस B इंटू डिस्टन्स A, म्हणजे WAB अपॉन A प्लस B सेम, आणि फोर्स अपवर्डच आहे पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्हीकडून मोमेंट घेतली तर सेम येते. याला MC आणि MB काय एंडला मोमेंट 0. काढा BMD आता काढू शकता तुम्ही, पॉझिटिव्ह मध्येच आहेत ऑल व्हॅल्यूज. एक लाईन काढा ACB, A ला मोमेंट काय आहे 0, MA 0 आहे, MB सुद्धा 0 आहे, C फक्त किती आहे WAB डिवायडेड बाय A प्लस B. जोडा. आता इथं स्ट्रेट लाईन आहे म्हणजे इथं इनक्लाइन लाईन असणार आहे, इथं पण स्ट्रेट आहे म्हणजे इथं इनक्लाइन लाईन. ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह. दिस इज BMD, बेंडिंग मोमेंट डायग्राम. अशा पद्धतीनं सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये थोडी कॅल्क्युलेशन जास्त आहे. ठीक आहे, कॅन्टिलिव्हर बीम मध्ये रिएक्शन्स फक्त एका स्टेप मध्ये निघत होते, इथं जरा जास्त कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. बाकी सर्व सेम आहे. पॉइंटला शिअर फोर्स कसा घ्यायचा ते सेम आहे, बेंडिंग मोमेंट कशी घ्यायची ते सेम आहे. ओके, सो दिस इज फर्स्ट केस, सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू कॉन्सन्ट्रेटेड लोड ॲट एनी पॉइंट. जर सेंटरला असेल तर काय होईल, तर रिएक्शन हाफ रिएक्शन इकडे जाणार, हाफ रिएक्शन इकडे, म्हणजे रिएक्शन्स काय येणार W/2 W/2. सेंटरला असेल तर, लोड सेंटरला असेल तरच. ठीक आहे, मग इथं SFD BMD त्याप्रमाणे येणार. ठीक आहे, तर ही पहिली केस होती. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेकंड केस डिस्कस करणार. तोपर्यंत थँक्यू.